नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण चिले. हायवे टू ग्रोथ मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि या मनी माइंड गेम सिरीज मध्ये तुमचं वेलकम. मनी माइंड गेम, मॉर्निंग सुपरस्टार. तुम्ही सगळे सुपरस्टार आहात मित्रांनो, जे सकाळ सकाळ इतकं अं, वेळेत येत आहे. मला खूप आनंद होतोय तुमच्याबरोबर लाईव्ह हे करताना. धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं. धन्यवाद. आणि आता 10 ते 12 दीर्घ श्वास आपण घेणार आहोत, शांत होऊन. पाठीच्या कणात ताठ मुद्रा अवस्थेत बसायचं मित्रांनो. मुद्रा अवस्थेत बसून पाठीचा कणा ताठ करून आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचे. 10 ते 12 रिपिटेशन करून श्वास पूर्ण पोटापर्यंत येऊन दे. इनहेल करायचंय आणि नंतर एक्झेल करायचंय. इनहेल करते वेळी पूर्ण पोटापर्यंत आतमध्ये येऊन दे आणि बाहेर जाते वेळी तोंडावाट्याने 2-3 श्वास करा आणि त्यानंतर नाकानेच सुरू करा. चला तर मग सुरुवात करूया ह्याच्यासाठी. हात जोडायचेत मित्रांनो. नमस्कार करायचे. नमस्कार आपल्या आई वडिलांना, त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करायचे. चरण स्पर्श करून नमस्कार करायचे. नमस्कार करायचे आपल्या गुरूंना. आपल्या गुरूंना नमस्कार करायचे. त्यांचे स्पर्श करून नमस्कार करायचे. नमस्कार करायचे आपल्या देवी देवतांना. ज्या तुम्ही देवी देवतांना मानता त्या देवी देवतांना तुम्हाला नमस्कार करायचे. थोर महापुरुषांना, साधू संतांना नमस्कार करायचे, जे महापुरुष होऊन गेले या पृथ्वीवर. त्या सर्व महापुरुषांना नमस्कार. स्वामींना नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार. छत्रपती संभाजी महाराजांना नमस्कार करून आजच्या या दिवसाची मी सुरुवात करत आहे. मित्रांनो, आपल्याला धन्यवाद द्यायचे. धन्यवाद. धन्यवाद. सकाळ सकाळ धन्यवाद द्यायचे. आणि जेव्हा हे सकाळ सकाळ धन्यवाद द्याल तेव्हा तुमच्या आहे ना, मुखात नेहमी धन्यवाद हे राहील. धन्यवाद, थँक्यू सतत म्हणतच राहायचे. प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद देत राहायचे. प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद. त्या सूर्य देवतासाठी धन्यवाद, जो सकाळी आपल्याला ऊर्जा देतो. त्या ऊर्जेसाठी धन्यवाद. आणि त्याच्यामुळे, त्या ऊर्जेमुळेच, त्या एनर्जीमुळेच फ्रेश होते. कारण ती एनर्जी नसेल तर बघा तो दिवस कसा असतो. त्या ऊर्जेसाठी धन्यवाद. सूर्य देवतासाठी धन्यवाद. धन्यवाद. त्या धरती मातेसाठी धन्यवाद. धरती मातेसाठी धन्यवाद. त्या धरती मातेतून अन्न पिकतं. त्या अन्नासाठी धन्यवाद. धन्यवाद. त्या पाण्यासाठी, त्या अमृतासाठी धन्यवाद. ते अमृत पियाल्यानंतर एनर्जी येते आतमध्ये. एनर्जी येते. त्या अमृतासाठी धन्यवाद. 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 त्या शेतकरी बांधवांसाठी धन्यवाद, जे आपल्यासाठी धान्य पिकवतात. त्या शेतकरी बांधवांसाठी धन्यवाद. 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 त्या इंजिनियरसाठी धन्यवाद, ज्यांनी आपलं आयुष्य सुंदर केलेलं आहे, सोपं केलेलं आहे, इझी केलंय. त्या सर्व इंजिनियरसाठी धन्यवाद. 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 त्या डॉक्टर लोकांसाठी धन्यवाद.
धन्यवाद त्या डॉक्टर लोकांसाठी. अहोरात्र अभ्यास करून, शिकून आपलं आयुष्य वाढवण्यासाठी ते काम करत आहेत, झटत आहेत. त्या सगळ्या डॉक्टर लोकांसाठी, त्या सायंटिस्ट लोकांसाठी धन्यवाद मित्रांनो, की जे आपल्यासाठी नवीन नवीन शोध लावत आहेत. त्या सर्व सायंटिस्ट लोकांना धन्यवाद. त्या डॉक्टरांना धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद आपल्या गव्हर्नमेंटचं, आपल्या शासनाचं धन्यवाद, जे आपल्यासाठी आपलं आयुष्य इझी करण्यासाठी खूप मेहनत करतायत. खूप मेहनत करतात आणि नवीन आपलं बेटर लाईफ कसं करता येईल त्याच्यावर ते काम करतात. ते सगळ्या शासनाच्या लोकांसाठी धन्यवाद. त्या मंत्रिमंडळांसाठी धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद. ही महिमा जबरदस्त आहे धन्यवादची. धन्यवाद त्या बीएमसी कर्मचाऱ्यांसाठी धन्यवाद. धन्यवाद ते आपल्यासाठी आपलं शहर स्वच्छ करतात. त्या सगळ्या बीएमसी कर्मचाऱ्यांसाठी धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद त्या पोलीस बांधवांसाठी धन्यवाद. ते पोलीस बांधव आपल्यासाठी 24 तास ड्युटी करतात. 24 तास ड्युटी करतात आणि कायदा आणि सुव्यवस्थाचं पूर्ण रक्षण करतात. त्या संपूर्ण पोलीस बांधवांसाठी धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद त्या सोल्जर लोकांसाठी, त्या आर्मीच्या लोकांसाठी, जे बॉर्डरवर उभं राहून आपले रक्षण करतात. आणि ते बॉर्डरवर आहेत, ते पोलीस बांधव आपल्या शहरात आहेत, म्हणून आज आपण शांतपणे झोपतो आहोत, शांतपणे आपलं काम करतोय, आपण मज्जानी लाईफ जगतोय. त्या संपूर्ण सोल्जर लोकांसाठी धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद, 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 धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद. प्रत्येक गोष्ट माझ्यापर्यंत इझिली पोचते. त्या ट्रान्सपोर्ट वाले सगळ्या लोकांसाठी धन्यवाद. धन्यवाद त्या ट्रान्सपोर्ट मधल्या सगळ्या लोकांसाठी धन्यवाद, जे माझ्यासाठी सगळ्या गोष्टी इझिली माझ्या दरवाजापर्यंत पोहोचतात. त्या सगळ्या ट्रान्सपोर्ट मधल्या, मग ते कुरिअर सेवा असेल, ते टेम्पोची सेवा असेल, ते जहाजाची सेवा असेल, तर प्रत्येकासाठी धन्यवाद, 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 धन्यवाद. त्या पूर्ण डिपार्टमेंटसाठी धन्यवाद. धन्यवाद, 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 धन्यवाद. माझे स्वतःचे धन्यवाद. माझ्या शरीराचे धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद माझ्या परिवाराचे धन्यवाद. माझ्या कुटुंबाचे धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद. धन्यवाद तुमचे. धन्यवाद जे तुम्ही माझ्याबरोबर आज लाईव्ह सेशन करते. माझ्या व्हिडिओ पाहून जे माझ्याबरोबर कनेक्ट आहेत, ते सगळे माझे युट्यूब फ्रेंड्स, सगळ्यांना धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद, कारण तुम्ही पाहताय, तुम्ही लाईक करताय, तुम्ही शेअर करताय, त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सगळ्यांचे धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू, 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 थँक्यू. आता मित्रांनो आपण 7 वेळा ओम बोलणार आहोत. 7 वेळा ओम बोलल्यानंतर जी काय व्हायब्रेशन जनरेट होईल, ती आपण फील करणार आहोत पुढच्या अर्धा मिनिटं. तर ओम बोलते वेळी जो पहिला ओम असेल तो स्वतःसाठी असेल, दुसरा ओम असेल तो आपल्या परिवारासाठी असेल, तिसरा ओम असेल तो तुमच्या घरासाठी असेल. मेरा घर स्वर्ग है असं सतत म्हणत राहा मित्रांनो. मेरा घर स्वर्ग है, त्या स्वर्गासाठी तुम्ही म्हणताय. चौथं तुमच्या ऑफिससाठी, तुमच्या दुकानासाठी, तुमचं स्वतःचं असेल किंवा तुम्ही नोकरी करत असाल तरी पण त्या ऑफिससाठी तुम्हाला ते व्हायब्रेशन ओम बोलायचे. पाचवं तुमच्या शहरासाठी, तुम्ही ज्या शहरासाठी राहता त्या शहराला आपण ओम बोलणार आहोत. सहावं आपल्या भारत देशासाठी, आय लव्ह माय कंट्री. आय लव्ह माय कंट्री, माझ्या भारत देशासाठी मला बोलायचंय. आणि सातवं आपल्या युनिव्हर्ससाठी, या पूर्ण ब्रह्मांडासाठी आपण बोलणार आहोत. ती व्हायब्रेशन जनरेट करणं, आपण ब्रह्मांडाबरोबर कनेक्ट होत आहोत. तर चला तर मग सुरुवात करूया. दीर्घ श्वास घ्या, पाठीचा कणा ताठ, जसे या चित्रामध्ये आहे त्या पद्धतीने बसा मित्रांनो, आणि सुरुवात करूया. एक दीर्घ श्वास घेऊन
ओ, 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 ओ. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद. ही पॉझिटिव्ह एनर्जी आल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद मित्रांनो. आपण एकत्र जेव्हा ओम बोलतो सगळेजण मिळून, तेव्हा ते ब्रह्मांडाला आपण एक ऊर्जा देतोय, आपल्या स्वतःला ऊर्जा देतोय आणि एक वेगळा फिलिंग येतोय मित्रांनो. थँक्यू त्यासाठी, थँक्यू. आता आपण होपनोपो करणार आहोत. होपनोपो आपण करणार आहोत पैशासाठी, मनीसाठी. तर कसं म्हणायचंय ते तुम्हाला सांगतो. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ह्या चारच गोष्टी आहेत होपनोपो मध्ये. त्या चारच गोष्टी आपल्याला बोलायच्या आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय एम सॉरी मनी, आय एम सॉरी मनी, पैसा मला माफ कर की माझ्याकडून कळत नकळत तुझ्याबद्दल चुकीच्या भावना निर्माण झाल्या असतील, चुकीच्या भावना गेल्या असतील, मी तुझी रिस्पेक्ट केली नाही, त्यासाठी आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. प्लीज मला माफ कर, मला क्षमा कर की माझ्याकडून कळत नकळत तुझ्याकडून तुला दुखवलं असेल, तुझी रिस्पेक्ट केली नसेल, तुला मान सन्मान जे द्यायला पाहिजे ते दिलं नाही, त्यासाठी मला प्लीज माफ कर, मला क्षमा कर. थँक्यू, धन्यवाद तुम्हाला माफ केल्याबद्दल, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू. तुम्हाला माफ केल्याबद्दल थँक्यू, थँक्यू. आय लव्ह यू, आय लव्ह यू. तू माझ्या आयुष्यात आहेस त्यासाठी आय लव्ह यू. लहानपणापासून, माझ्या जन्मापासून ते आतापर्यंत तू माझ्या आयुष्यात आहेस त्यासाठी धन्यवाद. मनी, पैसा, धन्यवाद. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मनी, पैसा, I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. मित्रांनो, हे मी 11 वेळा म्हणालोय, पण तुम्हाला 108 वेळा बोलायचंय. मग 108 वेळा असं जोर जोरात बोलायचंय का? तर नाही, अजिबात नाही. तर तुम्ही मनातल्या मनात बोलू शकता. तुमच्या प्रवासाच्या टाइम मध्ये बोलू शकता, तुम्ही तुमच्या लंच ब्रेकच्या टाइम मध्ये बोलू शकता, तुम्ही तुमच्या टी ब्रेकच्या टाइम मध्ये बोलू शकता. 7-8 मिनिटं ते 10 मिनिटं लागतात असं बोलायला. फक्त ज्याच्यासाठी बोलताय त्याचं नाव घ्या पहिलं, त्या व्यक्तीसाठी नाव घ्या, त्या वस्तूसाठी नाव घ्या, त्या सिच्युएशनसाठी नाव घ्या. तुम्ही मनी, पैशासाठी तर आपण करतोच आहोत. मग तुमच्या रिलेशनशिपसाठी करू शकता, तुमच्या हेल्थसाठी करू शकता, तुमच्या बॉसेससाठी करू शकता, तुमच्या मित्रासाठी करू शकता, तुमच्या मैत्रिणीसाठी करू शकता. प्रत्येक गोष्टीसाठी हे ओपन अप करू शकतात. ओपन अप केल्याने काय होतं की क्लीनअप होते. जसं आता आपण क्लीनअप केलं, आता अफर्मेशन द्यायचे. आता अफर्मेशन काय द्यायचे? पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. जे माझ्या गुरूंनी मला शिकवलं तेच मी तुम्हाला शिकवते. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. बार बार आता है, हर बार आता है, चारों तरफ से आता है.
ढूंढ ढूंढ के आता है, घूम घूम के आता है, पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है। आई लव मनी, मनी लव्स मी। आई लव मनी, मनी लव्स मी। पैसा माझा बेस्ट फ्रेंड आहे। पैसा माझा बेस्ट फ्रेंड आहे। आय लव्ह मनी, मनी लव्स मी। पैसा माझ्या बरोबर, माझ्या जन्मापासून आतापर्यंत माझ्या बरोबर आहे। आय लव्ह मनी। तो माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर, त्याचं खूप प्रेम आहे माझ्यावर। तो माझा बेस्ट एम्प्लॉई आहे, बेस्ट पार्टनर आहे, बेस्ट ऍडवायझर आहे। पैसा माझा बेस्ट फ्रेंड आहे, माझा बेस्ट फ्रेंड आहे। थँक्यू, थँक्यू, थँक्यू मनी, थँक्यू पैसा, तू माझ्या आयुष्यात आहेस त्यासाठी थँक्यू, धन्यवाद तुझे, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। थँक्यू मनी, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू सो मच। मित्रांनो, जेव्हा अफर्मेशन द्याल, ते सुद्धा डोळे बंद करून दिलात तरी चालेल, मनातल्या मनात बोललात तरी चालेल, एक शब्द बोललात तरी चालेल, दोन शब्द बोललात तरी चालेल। आता मी जवळजवळ 10-15 शब्द बोललो, त्यातले दोन चार जरी बोललात तरी चालेल। क्लीनअप केल्यानंतर भरणं खूप गरजेचं आहे चांगल्या गोष्टी, कारण ती जागा आता खाली झाली, आता ती आपल्याला फील करायची त्याच्यासाठी मित्रांनो। आता आजचा थॉट, चेंज युअर लाईफ टुडे, डोंट ग्लेमिंग ऑन द फ्युचर, ऍक्ट नाव विदाउट डिले। आपण काय करतो, ब्लेमिंग ब्लेमिंग गेम खेळतोय। आता ब्लेमिंग गेम बंद झालेला आहे, आपण ठरवलेलं आहे आपल्याला 21 दिवस काही कंप्लेंट्स करायचे नाहीत। तर आता आपण सेशन करतोय, तर त्याला लिंक करत चाललोय। जसं आपण पहिल्या डायरीत लिहिल्या आनंदाच्या गोष्टी, मग काल आपण लिहिले आपल्याला काय विचार येतात, चांगल्या विचार येतात ते आपल्याला लिहायचे। आता आपल्याला ऍक्ट करायचं, ऍक्शन घ्यायचे त्याच्यावर। जे काय कुठली गोष्ट तुम्ही विचार केलाय, जो काय तुम्ही ऍक्शन घेतले, जो तुमच्याकडे पॉझिटिव्ह विचार आलाय, त्या पॉझिटिव्ह विचारला तुम्ही ऍक्शन मध्ये कन्वर्ट करायचंय। मग ऍक्शन मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे काय करायचं मित्रांनो, तर ऍक्शन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी, जी काय कुठल्या ऍक्शन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला, तुम्ही पहिलं पेपरावर आणा, वहीत आणा, तुमच्या डोक्यात ठेवू नका मित्रांनो, कुठली गोष्ट डोक्यात ठेवू नका, तर ती पेपरावर आणा। पेपरावर आणल्यानंतर त्याच्यावर प्लॅनिंग करा। त्याच्यावर प्लॅनिंग केल्यानंतर ते फिजिबल आहे की नाही, की बरोबर आहे की चूक आहे, त्याशी काय लेणं देणं नाही। तुम्हाला एक थॉट्स आलाय, तुम्हाला एक विचार आलाय, जो तुम्ही तुमच्या डायरीत लिहिलाय। मग त्या डायरीत लिहिल्यानंतर तुमच्या वहीत येऊन दे। वहीमध्ये किंवा त्या डायरीमध्ये, समजा मोठ्या डायरीत लिहिलं तर त्याच्यात थोडस, मग तो कशा पद्धतीने करू शकतो, काय करू शकतो, असं संदर्भासहित स्पष्टीकरण त्याच्यात करायला सुरुवात करा। आणि त्याच्यात थोडस लिहा, मग एक पान, दोन पान, तीन पान लिहा। म्हणजे तुम्हाला आहे ना आयडिया यायला सुरुवात होईल। ती आयडिया, तिचं ऍक्शन येईल। मग ती ऍक्शन छोटीशी असेल, छोटीशी ऍक्शन काय झाली की तुम्ही डायरीत लिहिलं, त्यानंतरची ऍक्शन काय असेल, मग त्या ऍक्शनला त्या डायरीत घेतल्यानंतर काय काय केलं पाहिजे, कुठल्या व्यक्तींना भेटायचं आहे, कुठल्या वस्तू आपल्याला पाहिजे, कुठल्या चं मार्गदर्शन आपल्याला पाहिजे, त्यांची नावं लिहायची त्यानंतर। ह्या पद्धतीने ऍक्शन घ्यायची, आणि मग त्यानंतर त्याला डेडलाईन लिहायची समोर, की अमुक तारखेला आपल्याला हे करायचंय, आज मी ह्या लोकांना भेटणार आहे। ही माझी आयडिया आहे, त्याच्यासाठी ह्या गोष्टी आहेत। आणि अशा पद्धतीने आपण रोज थोडं 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 थोडंसं प्लॅनिंग करत चाललोय। आता आपण जी काय आपल्याला आयडिया येणार आहे, त्याला ऍक्शन मध्ये स्वरूप करायचंय, कारण थॉट आणि ऍक्शन मध्ये आहे ना गॅप ठेवायचा नाही। जर थॉट आणि ऍक्शन मध्ये जर गॅप असेल, मग ते डिले जर झालं तर ते रिॲक्ट करत नाही आपण त्याच्यावर। म्हणून थॉट आणि ऍक्शन मध्ये गॅप नाही ठेवायचा। आता तुम्हाला ऍक्शन घ्यायची आहे मित्रांनो, आजपासून ऍक्शन घ्यायची। ऍक्शन छोटी असेल, तुम्हाला लिहायची। उदाहरण जर सांगायचं म्हटलं, जर तुम्हाला युट्यूब व्हिडिओ बनवायचा असेल, तर मग तुम्हाला कंटेंट मिळत नसेल, तर हा कंटेंट आहे, रोज तुम्हाला मी कंटेंट देतो, त्या कंटेंट नुसार तुम्ही बनवू शकता। तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रातले व्हिडिओ बनवू शकता। तुम्ही ऍक्शन घ्या, तुम्हाला जे सुचते त्याच्यानुसार ऍक्शन घ्या। धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद। हेच होतं आजचं पॉवर टॉक। आणि आता आपली प्रार्थना आपण बोलणार आहोत, प्रार्थना आपण बोलणार आहोत। हात जोडायचे आणि बोलायचे, तेरा मंगल, तेरा मंगल, मेरा मंगल, मेरा मंगल, सभी का मंगल हो रे,
सभी का मंगल हो रे. रेस्ट ऑफ लाईफ इज बेस्ट ऑफ लाईफ मित्रांनो. रेस्ट ऑफ लाईफ इज बेस्ट ऑफ लाईफ. थँक्यू, धन्यवाद. जे युट्यूबवर पाहताय मित्रांनो, माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा मित्रांनो. लवकरच लाईव्ह सेशन सुरू होईल, तर त्या लाईव्ह सेशनला तुम्ही पण त्याचा भाग बना मित्रांनो. थँक्यू, धन्यवाद. आय लव्ह यू.